माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, या गाडीचा 2 घडीचा ड्रायव्हर बनू का, या गाडीचा 2 घडीचा ड्रायव्हर बनू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. अतिशय सुंदर असं हे लोकगीत हर्षराज माळे यांच्या खूप सुंदर बाल आवाजामध्ये संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलेलं आहे. या गाणं जरी आपल्याला 2026मध्ये खूप ऐकायला मिळतं आहे, खूप गाजतं आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ट्रेंडिंग असं हे गीत 2026ला गाजतं आहे. पण या गाण्याची मुहूर्तमेढ ही 1960च्या दशकामध्ये महान लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या लेखणीतून साकार झालेले हे गीत यावेळेस आपल्याला गाजतंय. त्यावेळेसही खूप गाजलं होतं हे गीत. या गाण्याचे खूप असे अतिशय सुंदर असे हे गीत, कारण की त्यावेळेस फियाट गाडी, पद्मिनी फियाट गाडी खूप लोकांना ती गाडी म्हणजे आपल्या घरामध्ये आपल्या आवडीची गाडी अशी ही गाडी प्रत्येकाला हवीशी वाटणारी गाडी. या गाडीचा मोह वामनदादा कर्डक यांनाही आवडता आला नाही. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून ही गाडीविषयी प्रेम त्यांनी व्यक्त केलं. चला आपण या गाण्याची आपण थोडीशी गायकी करूया. अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, या गाडीचा 2 घडीचा ड्रायव्हर बनू का, या गाडीचा 2 घडीचा ड्रायव्हर बनू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, ही भरली मनात काळजाच्या खानात, ही भरली मनात काळजाच्या खानात, मी थोडंसं रमाव या नौखेपणात, मी थोडंसं रमाव या नौखेपणात, चांदण्या राती या गाडीला फिरवून आणू का, चांदण्या राती या गाडीला फिरवून आणू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, जी मनाला पटावी ती हवस फिटावी, जी मनाला पटावी ती हवस फिटावी, जशी कैक दिसान राणी राजाला भेटावी, जशी कैक दिसान राणी राजाला भेटावी, अशी ही राणी मी तिचा राजा राजा बनू का, अशी ही राणी मी तिचा राजा राजा बनू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का, मी पॉम पॉम कराव तुम्ही बाजूला सराव, मी पॉम पॉम कराव तुम्ही बाजूला सराव, कुणी आडवं आलं तर म्या बिरिक माराव, कुणी आडवं आलं तर म्या बिरिक माराव, सांगा ही मोटार मी ही घटका भर माझी म्हणू का, सांगा ही मोटार ही घटका भर माझी म्हणू का, अरे माझी म्हणू का ही फियाट गाडी माझी म्हणू का. अतिशय सुंदर असं हे गीत वामनदादा यांच्या लेखणीतून साकार झालेलं. वामनदादांनी अनेक लोकगीतं, अनेक भीमगीतं, अनेक क्रांतिकारी गीतं या माध्यमातून चित्रपटाचीही गीतं त्यांनी त्यांच्या लेखणीतून साकार केली होती. अतिशय सुंदर अशा त्यांच्या या गीत त्यांनी सादर केली. ते स्वतः एक गायक होते, शाहीर होते, कवी होते. त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये
10,000हून जास्त गाणी लिहिली आणि ती काही गाणीसुद्धा त्यांनी त्यांच्या आवाजामध्ये गायली. दादांची ही लेखणी अजरामर नक्कीच झालेली आहे. त्यांचे अनेक गीतं शतकानुशतके हे अमर झालेली आहेत. दादा, तुमच्या कार्याला, तुमच्या लेखणीला, तुमच्या या कर्तृत्ववान जीवनाला सलाम.